तुम्ही संतमाय पापकृपावंत, तुम्ही संतमाय पापकृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणो, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरया जन जड जीवा, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुलाचारी नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरया जन जड जीवा, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरया जन जड जीवा, महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, हे तुझरे चरण संतांचिया, तुझरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपाने कथेचा विचारू, बाबाची सद्गुरू दास तुका, तुझरे चरण संतांचिया, तुझरे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्यत्रे जननी देवाची, मस्तक हे पायावरिया, करी संताच्या, वार करी संताच्या, या वार करी संताच्या, मस्तक हे पायावरी, या वार करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताच्या, मस्तक हे पायावरी, वार करी संताच्या, वार करी संताच्या, या वार करी संता, मस्तक हे पायावरी, वार करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताच्या, मस्तक हे पायावरी, वार करी संताच्या, या वार करी संताच्या, वार करी संताच्या, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वार करी संतांच्या, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणो, अवतार तुम्हा धराया करण, उद्धरया जन जड जीवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवान परमात्म्याच्या आणि संतांच्या सेवेकरता निवडलेला हा अभंग विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण श्रीमंत श्री संत जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा हा संतांचा महिमा वर्णन करणारा हा अभंग मी या ठिकाणी भगवंताच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय या ठिकाणी
ठिकाणी संतांचा महिमा, संतांची स्तुती तुकोबारायांनी सुंदर अशा प्रकारे या अभंगातून वर्णन केलेले आहे. आणि तुकोबाराय या अभंगातून संतांचा महिमा सांगत असताना, संतांची स्तुती वर्णन करत असताना सर्व संतांचा महिमा तुकोबारायांना वर्णन करायचाही आहे आणि केलेलाही आहे. पण विशेष रूपाने या अभंगातून तुकोबारायांनी साधकांचे मैबाप, योगियांची माऊली आणि ज्ञानियांचे राजे असणारे महावैष्णव ज्ञानोबाराय यांचा आदिक सर्व संतांच्या बरोबर महिमा वर्णन केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आपल्या या अभंगाच्या भावार्थाकडे वळण्याच्या तत्पूर्वी थोडासा परिहार द्यायचा ठरला तर आपल्या या पावन पवित्र असणाऱ्या या पाटोदा नगरीमध्ये सुंदर अशा प्रकारे आपल्या गावामध्ये सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी गुरुवर्य श्री हरिभक्त परायण 1008 गुरुवर्य गंगा भारती महाराज यांच्या पवित्र असणाऱ्या पावन पुण्यतिथीच्या निमित्ताने सुंदर अशा प्रकारचा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. सुंदर अशा प्रकारे गोड अशा प्रकारचा आपला हा सप्ताह आहे. त्यामध्ये शिवमहापुराण आहे, काकडा भजन आहे, हरिपाठ आहे आणि रोज अशा प्रकारचं या ठिकाणी कीर्तन सेवा आहे. म्हणजे गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी ज्ञानाची गंगा, नामाची गंगा ओतुंबून वाहत आहे आणि या ज्ञानगंगेच्या प्रवाहामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी न्हाऊन निघलेले आहात. आणि या असणाऱ्या पाटोदा नगरीमधल्या श्री 1008 गंगा भारतीजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यातील या वर्षाची 6व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. विठ्ठल. तर सुंदर अशा प्रकारचा हा सोहळा चालू आहे आणि गोड अशा प्रकारचं आयोजन आहे, नियोजन आहे आणि सुंदर अशा प्रकारे आपल्या सप्ताह कमिटीकडून, गावकरी मंडळाकडून आणि सुंदर अशा प्रकारे आपल्याच गावातील असणारे म्हणजे माध्यम कोणीतरी लागतं ना, म्हणजे त्यांचं त्या पाहुणे म्हणून मी नाव नाही घेत, पण माध्यम कोणीतरी लागतं ना तिथपर्यंत येण्याकरता. तर आमचे असणारे रामजी दादा खवल त्यांच्या सुपत्नी असणाऱ्या आमच्या वंदनाताई, त्या दाम्पत्यांकडून गावकऱ्याच्या तर्फे ही माझ्याकडे सेवा आलेली आहे. विठ्ठल तसं नाव घ्यायचं काही कारण नाही, नाही तर तुम्ही म्हणताल तुमचे पाहुणे आहेत, तर तसं काही हे नाही, कारण माध्यम ते झालेले आहेत. तर गोड अशा प्रकारे आपल्या या पाटोदा नगरीमध्ये हा सुंदर अशा प्रकारचा हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि या सप्ताहातल्या आजच्या सेवेकरता मृदंगावरती ज्यांची मला गोड अशा प्रकारे साथ आहे ते आदरणीय असणारे मृदंग विशारद राजूजी महाराज जाधव. एकदा महाराजांकरता गोड अशा प्रकारच्या टाळ्या वाजवा. सुंदर अशा प्रकारची महाराजांची साथ आहे आणि सुंदर अशा प्रकारे गायनाचार्य या ठिकाणी मंडळी आहेत. तर आदरणीय हरिभक्तपरायण सर्व कोणाचंच नाव घ्यायचं नाही का, समस्त गावकरी गायनाचार्य मंडळी. आता मला काही नावं माहीत आहेत, काही नाही, त्याच्यापेक्षा तुम्ही चांगला उपाय सुचवला. विठ्ठल विठ्ठल. सुंदर अशा प्रकारे आपल्या गावात मी तुम्हाला प्रथमतः सांगतात की दिग्गज गायक मंडळी आहेत, जे महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे, ज्यांची कला महाराष्ट्रामध्ये फिरते, असे तुमच्या गावात गायनाचार्य मंडळी भरपूर आहे. मी एकच सांगेल, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र तो देह पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण.
गायक मंडळी कुठे बाहेरून बोलवायची गरज नाही, सर्व मंडळी आपल्या गावातलीच आहेत. पवित्र ते कुळ पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्मगीती. या सर्वांकरता एकदा टाळ्या वाजवा. आणि सुंदर अशा प्रकारे माझ्या डाव्या बाजूला सर्व असणारे छोटे 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 असणारे आमचे विद्यार्थी मंडळी आहेत. कोणाच्या संस्थेतले आहेत? आदरणीय जाधवजी महाराजांच्या संस्थेतले आहे. एकदा त्यांच्याकरता गोड टाळ्या वाजवा. आणि सुंदर अशा प्रकारे विनेकरी दादा आहेत, दोन्ही चोपदार आहेत, त्यांच्याकरता ही टाळ्या वाजवा. आणि सुंदर अशा प्रकारे माझा आवाज तुमच्यापर्यंत, म्हणजे सगळं तुमच्या गावातले, फक्त कीर्तनकार बाहेरून आणलेत तुम्ही. विठ्ठल तर सुंदर अशा प्रकारे गणपती मंडप साऊंड सिस्टीम पाठवता. एकदा त्यांच्याकरता टाळ्या. आणि सुंदर अशा प्रकारे गोड अशा प्रकारचे तुम्ही सर्व परिसरातील मंडळी, पंचक्रोशीतील मंडळी आणि ग्रामस्थ महिला मंडळ, पुरुष वर्ग, तरुण वर्ग या ठिकाणी तुम्ही सर्वच उपस्थित आहात. आणि बरोबर आपल्याला या ठिकाणी 1.25 घंटा सेवा करायची आहे. तर सगळ्यांनी जेव्हा विठ्ठल विठ्ठल होईल तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आणि भगवंताचं नाम घ्यायचं. विठ्ठल सुंदर अशा प्रकारच्या नियोजनाखाली हा सुंदर अशा प्रकारचा सप्ताह आहे. आणि या सप्ताहामध्ये भरपूर अगदी ज्ञानदान होत आहे. अन्नदान तर भरपूर होत आहे. कारण अन्नदानाला तुमच्या गावामध्ये कमीच नाही. आणि महाराज, अन्नदान हे सर्वश्रेष्ठ काय आहे, दान मानल्या जातं की सर्वांचा आत्मा काय होतो, तृप्त होतो. एकदा सर्व अन्नदात्या करता टाळ्या वाजवा. कारण अन्नदान ही तितकंच काय असतं, महत्त्वाचं असतं. नाही तर किती मोठा सप्ताह करा आणि तिथं जर भोजन नसेल तर काय होतं, काय सप्ताह होता, एवढा मोठा सप्ताह पण जेवणाचीच काय नव्हती, असं असतं महाराज. सगळं व्यवस्थित अगदी अन्नदान ही मोठ्या प्रमाणात आहे. आणि सुंदर अशा प्रकारे अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि यावर्षी तुमच्या गावामध्ये सुंदर अशा प्रकारे शिवमहापुराण कथा सुद्धा चालू आहे. तर ज्यांच्या मुखातून तुम्ही शिवमहापुराण कथा श्रवण करत आहात ते श्री हरिभक्तपरायण भगवंत महाराज मुळे गोंदीकर. सुंदर अशा प्रकारे महाराजांच्या गोड अशा रसाळ वाणीतून तुम्ही शिवमहापुराण कथा श्रवण करत आहात. सांगू तुम्हाला, शिवमहापुराण ग्रंथ हा फार अलौकिक ग्रंथ आहे. कारण 1,00,000 श्लोक होते. व्यासांनी 24,000 श्लोक ठेवले. त्या ठिकाणी 24,000 श्लोकामध्ये त्या ठिकाणी 12 संहिता होत्या, 7 संहिता ठेवल्या. तर 7 संहिता आणि 24,000 श्लोकाचा परम पवित्र असणारा हा शिवमहापुराण ग्रंथ या ठिकाणी तुम्ही श्रवण करत आहात. आणि सांगू तुम्हाला, भोले बाबाचा महिमा कितीही वर्णन करा, तो वर्णन करता येणार नाही. पुष्पदंत वर्णन करतात की असितगिरी समम स्यात् कज्जलम सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रपूर्वी लिखत यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम तदपि तव गुणानामीश पारन्नयाति. पुष्पदंतांनी वर्णन केलं की देवादिदेव भगवान महादेवांचा महिमा वर्णन करण्याकरता असितगिरी समम स्यात् कज्जलम सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुर्वी. सिंधू म्हणजे समुद्राची शाही केली, आकाशाचं पान केलं, कल्पवृक्षाची लेखनी केली आणि साक्षात शरदिंदू समाकारे परब्रह्म स्वरूपिणी साक्षात मा सरस्वतीला जरी लिहायला बसवलं ना तर भोले बाबाचा महिमा वर्णन करता येणार नाही. अवर्णनीय अशी असणारी कथा आहे. आणि ही कथा सांगू तुम्हाला, 18 पुराण आहेत, त्यामध्ये 18 उपपुराण आहेत आणि 18 मुख्य पुराण आहेत. त्यामध्ये मुख्य पुराणापैकी 4थ्या क्रमांकाचं पुराण म्हणजे शिवमहापुराण आहे. विठ्ठल विठ्ठल आणि तुम्हाला या शिवमहापुराणाचं तुम्ही ऐकलंच आहे 5 दिवस, पण मी थोडंसं एक वाक्य सांगून जाईल. सगळे पुराण नैमिषारण्यात सांगितल्या गेले, फक्त शिवमहापुराणाचं महात्म्य नैमिषारण्यात सांगितलं. आणि जी शिवमहापुराण कथा आहे ना, जिथे आता माघ मेळा भरलेला आहे, त्याला आपण काय म्हणतो, कुंभमेळा, जो 184 वर्षानंतर आला. त्या माघ मेळ्यामध्ये महाराज एवढे सगळे ऋषी मुनी जमलेले होते. आणि जिथून ब्रह्मलोकाला जाण्याचा मार्ग आहे, प्रयागराज जिथे त्रिवेणी संगम आहे, तिथून ब्रह्मलोकाला जाण्याचा मार्ग आहे. आणि तिथे या माघ महिन्यामध्ये मेळा भरतो. आता ही माघ महिन्यात तिथे कुंभमेळा खूप वर्षानंतर आलेला आहे. तुलसीदास स्वामी म्हणतात, हो माघ मकर गद रवी जब
वर्णन केलं की माग मकर गद रवी जब होई तीर तपती ही आवत सब कोई. का माघ महिन्यामध्ये मकर राशीमध्ये सूर्याचा काय होतो, प्रवेश होतो. म्हणून संक्रांती काय केल्या जाते, साजरी केल्या जाते. आणि याच महिन्यामध्ये महाराज म्हणतात धर्मक्षेत्रे महाक्षेत्रे गंगा कालिंदी संगमे, की धर्मक्षेत्रे महाक्षेत्रे गंगा कालिंदी संगमे. या तीरावरती हा शिव महापुराणातला श्लोक आहे की या तीरावरती ही शिव महापुराण कथा सूतजींनी 88,000 ऋषी मुनींना सांगितली. म्हणजे सगळे पुराण नैमिषारण्याला सांगितले, पण शिव महापुराण त्रिवेणी संगमावरती सांगितलेलं आहे. असे भगवान शिवाची कथा या ठिकाणी तुम्ही श्रवण करत आहात की नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय, तस्मै नकाराय नमः शिवाय. सुंदर अशा प्रकारे भोले बाबाची कथा श्रवण करत आहात. आणि त्यामध्ये महाराज 1008 श्री गंगा भारती महाराजांची पुण्यतिथी सोहळा अख्ख्या मराठवाड्यामध्ये साजरा होत आहे. सांगू तुम्हाला, कारण हा अभंग घेण्याचं कारणच एक आहे की वाणीने थोडीफार का होईना या संतांची स्तुती करता येईल म्हणून. विठ्ठल विठ्ठल पुण्यतिथी आहे. आणि सुंदर अशा प्रकारे महाराज गंगा भारती महाराजांसारखे संत फार तुरळक झालेले आहे. सांगू तुम्हाला, संत मांदी आळीमध्ये शेवटचे संत निळोबाराय सांगितले जातात, पण असे तुरळक संत आहेत की ते आपल्याला त्या ठिकाणीच त्यांचं दर्शन झालं, त्यांची भेट झाली आणि तुमच्या परिसरामध्ये त्यांचं काय झालं, वास्तव्य झालं. सांगू तुम्हाला, या मृत्यूलोकामध्ये तिघांना यावं लागतं. कोणाला यावं लागतं, तिघांना यावं लागतं. एकाला यावंच लागतं, एक येत असतात आणि एकाला आणावं लागतं. ज्याला यावंच लागतं तो आपल्यासारखा सर्वसामान्य जीव आहे की संचिताचे भोग प्रारब्ध वंशामध्ये भोगण्याकरता आपण जे कर्म केले कर्म झाले त्याची भोग आले. या न्यायाने आपल्याला कर्माचे भोग भोगण्याकरता आपल्याला जन्माला यावंच लागतं आणि भगवंताला आणावं लागतं. भगवंत येत नाही, भगवंताला आणावं लागतं. आणि लाही रूपा बळे करुणी खडे हरिदासी. भगवंताला आणावं लागतं नवे नवे. स्वतः भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला म्हणतात ना, अर्जुना अरे मला भक्तांसाठी भक्त मला बोलवतात नवे नवे धर्माची स्थापना करण्याकरता आणि भक्तांचं रक्षण करण्याकरता मी वेळोवेळा या भूतलावरती येतो की यदा यदाई धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. किंवा धर्मरक्षावया अवतार घेशी किंवा जब जब हुई धर्म की हानी बाळ ही असुर अधम अभिमानी तब तब प्रभुधरी विविध शरीरा. तुलसीदास स्वामींनी सुद्धा रामायणात वर्णन केलेलं आहे की भगवंताला आणावं लागतं, पण महाराज संतांना आणावं लागत नाही, जीवासारखं यावं लागत नाही. तर संत येतात आणि कुठून येतात, आम्ही वैकुंठवासी आलयाची कारणानासी भोगिले चेरुसी साच भावे वर्ताया. वैकुंठवासी आलयाची कारणासी भोगिले चेरुसी साच भावे वर्ताया. संत वैकुंठाहून येतात, त्यांना आणावं लागत नाही, त्यांना यावंच लागत नाही. तर आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले ते ऋषी साच भावे वर्ता. या धाडू संतांचे मार्ग. संत हे येतात, पण आल्यानंतर त्या ठिकाणी जीवाच्या उद्धाराकरता संत येतात, जडाच्या उद्धाराकरता संत येतात. पण मला एक सांगायचं की ज्याला जन्माला यावं लागतं, ज्याला आणावं लागतं आणि जे येत असतात तिघांचंही कार्य काय आहे, वेगवेगळं आहे. पण संत आणि देव एकच आहे. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. फक्त त्यांच्या प्रतिमा वेगळ्या आहेत, नाहीतर ते देव आणि संत हे एकच आहेत. पण मला त्यातही सांगायचं की आपल्यासारखा
सर्वसामान्य जीव जन्माला आला आणि जन्माला येऊन मेला. आपलं उपजेते नाशे नाशेते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जो जन्माला आला तो मरणारच आहे. आपण जन्माला आलो आपल्याला मरायचंच आहे. कोणी जिवंत राहणार नाही, कोणी अमृत घेऊन आलेलं नाही. पण आपण गेल्याच्या नंतर जो जन्माला येतो त्याचं श्राद्ध करावं लागतं. जो आणल्या जातो त्याची जयंती केल्या जाते आणि जे येतात त्यांची पुण्यतिथी होते. विठ्ठल विठ्ठल खरा विठाला विठाला विठ्ठल 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 तर अलौकिक अशा प्रकारचे श्री 1008 गंगा भारतीजी महाराज या भूतलावरती आले आणि सर्वांना दर्शन दिलं. नवे नवे बऱ्याचशा लोकांना त्यांचा अनुभवही आला. म्हणजे संत आलीही आणि कृपा केलीही. अशी संत गेल्यानंतर गेले दिगंबर विश्वर विभूती. गेले दिगंबर विश्वर विभूती. राहिल्याता कीर्ती जगा माझी. राहिल्याता कीर्ती जगा माझी. ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेल्याच्या नंतर त्यांची कीर्ती आजही आहे. आणि अशा साधू संतांची काय करावी लागते? पुण्यतिथी करावी लागते. म्हणून 1008 गंगा भारती महाराजांची पुण्यतिथी आहे. आणि या पुण्यतिथीच्या निमित्ताने संतांचा महिमा कशा प्रकारचा असतो आणि या संतांचा महिमा कोणी वर्णन करावा हेच तुकोबाराय या अभंगातून सांगणार. म्हणून आम्ही अभंग निवडला आणि तुकोबाराय या अभंगातून संतांचा महिमा वर्णन करतात. गोड अशा प्रकारे संतांची स्तुतीही करतात, महिमाही वर्णन करतात. सुंदर अशा प्रकारचा हा अभंग आहे. पण माझं एकच तुम्हाला म्हणणं राहील, तुम्ही कोणीच टाळ्या वाजवत नाहीत आणि कोणीच विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत. असं का बरं? मी एक तुम्हाला सांगू का, कीर्तन ही जी साधना आहे, कीर्तन हा जो नियम आहे हा आपल्याला संतांनीच घालून दिलेला आहे की मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत. ते संतांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे आणि त्या मार्गानुसार आपण चाललेलो आहे की त्या ठिकाणी मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार
चाले ऐसा त्या राजमार्गाने आपण चाललेलो आहोत. आणि तुम्हाला सांगू मी, आपण काही कृत्ययुगातले लोक नाहीत, त्रेतायुगातले नाहीत, द्वापार युगातले नाही. आपण कोणत्या युगात जन्माला आलोत? सगळ्यांना माहिती कोणतं युग आहे? कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये आपल्याला जर स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल, स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असेल तर पैशानं कल्याण होणार नाही, 10 बंगले बांधून कल्याण होणार नाही, अब्जो रुपये बँकेत ठेवून कल्याण होणार नाही, 4 गाड्या बसायला असल्या म्हणजे कल्याण होणार नाही. फक्त कलियुगी उद्धार हरीच्या नामे. यत्फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात. कलियुगामध्ये आपल्याला जर आपला उद्धार करायचा आहे ना तर भगवंताच्या नामाशिवाय आपला उद्धार होणार नाही. आणि ही जी कीर्तन साधना आहे ना एवढीच एक पवित्र राहिली आता. कारण सगळा कलियुगच दोषाची काय आहे? खाण आहे. कलियुग काय आहे? दोषाची खाण आहे. राजा परीक्षितीने कलियुगाला विचारलं होतं भागवतामध्ये की त्याला 4 जागा दिल्या होत्या राहण्यासाठी. किती जागा? 4 जागा. द्युतम पानम श्रियस्सूनः यत्र धर्म चतुर्विधः. 4 जागा दिल्या होत्या. पहिली जागा दिली होती द्यूत. तुमच्या गावात नाही ना खेळत कोणी? पत्ते पत्ते नाही. वा वा, टाळी वाजा तुमच्या गावाकरता. वा वा वा, चांगलं आहे. का? द्युतम पानम, जिथे पत्ते खेळल्या जातं ना तिथे कलियुगाला वास दिला होता. पानम, जिथे मदिरालय असतं, जिथे मदिरालाही असतं, मदिरालाही घेणारा माणूस असतो, तिथे जिवंत कलियुग काय असतो? उभास असतो. द्युतम पानम स्त्रिया वेश्यालय. सुनहा, ज्या ठिकाणी पशुपक्ष्यांची हत्या केल्या जाते, जिथे कलह असतो तिथे कलियुगाचं वास्तव्य आहे. पण राजा परीक्षितीला कलियुगाने सांगितलं होतं एखादी अशी जागा द्या की जिथे सर्वांना येता येईल. म्हणून कलियुगाला विचारलं होतं राजा परीक्षितीने की तुझ्यातला एखादा चांगला गुण सांग ना. तर कलियुगाने सांगितलं होतं की त्या ठिकाणी सांगितलं होतं की कृतेय ध्यायतो विष्णुम त्रेतायाम यजतो मखे द्वापरे समुपर्यात. त्या ठिकाणी कलौ तद हरिकीर्तनात. त्या ठिकाणी कलियुगामध्ये मनुष्याचा मी दोषाची खाण आहे राजा. पण माझ्या युगामध्ये जर कोणाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल ना तर कलौ तद हरिकीर्तनात. कलियुगामध्ये भगवंताच्या नामानेच जीवाचा काय होणार आहे? उद्धार होणार आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, जेने नारायण देईल भेटी, जेने नारायण देईल भेटी. तेने नारायण देईल भेटी, कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगामध्ये हे कीर्तन एवढंच एक साधन पवित्र राहिलेलं आहे. पण आता सांगू तुम्हाला थोडंसं कडू लागेल, ते पचून घ्या. फक्त सांगू तुम्हाला, कीर्तनाची मर्यादा अशी ढसळत चाललेली आहे आता. आणि एक सांगू तुम्हाला, कीर्तन हे फक्त काही लोक टाइमपास म्हणून ऐकायला येतात आणि काही लोक टाइमपास म्हणून कीर्तन सांगतात. या दोघांची ही जबाबदारी आहे. श्रोत्याची ही जबाबदारी आहे आणि वक्त्याची ही जबाबदारी आहे की कीर्तनामध्ये याची सून अशी, याचा सासरा तसा, ही गल्ली तशी, हे गाव तसं, हे तालुका तसा, हा जिल्हा तसा, हा असा तो तसा, हे सांगण्यासाठी ही कीर्तनाची जागा नाहीये. नाही तुम्हाला येत ना सगळं सांगता. संतांचे चरित्र किती आहेत, भगवंताच्या कथा किती आहेत, सांगता सांगता आयुष्य संपेल एवढ्या कथा आहेत. इथं कोणाचा टाइमपास करण्यासाठी ही कीर्तनाची साधना ठेवलेली नाही. तुम्हाला कडू लागेल पण पचून घ्या. का? कीर्तन हे विनोदाचं साधन नाहीये. आपल्या हातात काही विनोदासाठी कमी साधनं आहेत महाराज. मोबाईल किती मोठं साधन आहे महाराज. मोबाईल ना काय काय खाल्लं नाही आपलं. तुम्ही विचार करा, मोबाईल ना आपला वेळ खाल्ला की नाही. मोबाईल ना त्या ठिकाणी पत्र खाऊन घेतलं. पत्र येतात आता कोणाला आलं का? कोणाला पोस्टमन येतो का गावात? तुम्ही विचार करा तुम्ही. का? आपल्याला विनोदाचे साधन फक्त मोबाईल खोलायचीच गरज आहे ना. मोबाईलने पत्र बंद केले, मोबाईलने कॅमेरा बंद केला. आता कॅमेरा आहे, त्या कॅमेरावाल्या दादा करता टाळ्या वाजवा एकदा. हा, ते राहिलेच होते. विठ्ठल विठ्ठल सगळीकडे आता कॅमेऱ्याने फोनी फोटो पाडतं का? सगळीकडे मोबाईलच आहे सगळ्याकडे. का? कॅमेरा बंद पडला, पोस्टमन बंद झाले की नाही महाराज.
येणं जाणं पाहुण्या रावळ्याकडे बंद झालं. फोन केला की व्हिडिओ कॉल होतो, सगळ्या गोष्टी होतात. अनेक गोष्टी महाराज मोबाईलमुळे आपला टाईम खर्च होतो. हे कोणाला कळतंय का महाराज? किती टाईम महाराज मोबाईल घेतला तर माणूस रात्र रात्र त्या मोबाईलमधून डोकं काढत नाही. काढतो का महाराज? किती विनोदाची साधनं आहेत. आणि एवढंच एक कलियुगामध्ये भगवंताचं नामसाधन करण्याकरता ही कीर्तन आहे. आणि याला जर टाईमपास म्हणून ऐकलं आणि टाईमपास म्हणून सांगितलं तर अशा लेकरांना पुढे चालून आपण काय सांगणार आहोत की बाळांनो, पूर्वीचे कीर्तनकार कीर्तनामध्ये कथा संतांचे चरित्र सांगत होते, विनोद सांगत नव्हते, टाइमपास करत नव्हते. हे सांगायची जर वेळ नसून येऊ द्यायची ना तर ऐकणाऱ्याने आणि सांगणाऱ्याने ही जबाबदारी घेतली पाहिजे. विठ्ठल कीर्तन कशाला म्हणतात सांगू तुम्हाला सरळ सरळ. आपण कीर्तनाला काय म्हणतो? कीर्तन चांग हो या अंग हरी रूप. कीर्तनाला आपण काय म्हणतो? कीर्तन चांग म्हणजे चांगलं म्हणतो की नाही आपण कीर्तनाला. पण कीर्तन कधी चांगलं होतं की जेणे अंगामध्ये हरीचं रूपांतर होतं त्याला काय म्हटलं जातं? कीर्तन म्हटलं जातं. जेणे करुणी अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ही संतांच्या घरची कीर्तनाची मर्यादा आहे. म्हणून कीर्तनाचा नियम आहे संतांनी घालून दिला की 2 तास आपण आपल्या आयुष्याचे खर्च करतो ना, तर इथे आल्यानंतर ज्याने हात दिलेत, ज्याने पाय दिलेत, ज्याने कानं दिलेत, ज्याने डोळे दिलेत, आपण कधी विचार करतो का? शेतामध्ये ह्या हाताने राब लाभतो, या डोळ्याने दिवसभर जग पाहतो, या कानाने कोणाची स्तुती ऐकतो, कोणाची निंदा ऐकतो, या पायाने नाही तिथे चालत जातो. कधीतरी विचार केला एखाद्या माणसाने जर 1 ग्लास पाणी पाजला तर मनुष्य म्हणतो त्याचे माझ्यावर काय झाले? उपकार झाले. पण दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, ज्याने पूर्ण देह दिला. कधी आपण विचार केला का? कधी आपल्या वाणीनं म्हणतो का हे वाचे, याची निंदा त्याची निंदा, याची स्तुती त्याची स्तुती करते. कधीतरी ज्याने वाचा दिली, घेई माझे वाचे गोड नाम, कधी म्हणतो आपण? या कानाने कोणाची स्तुती कोणाची निंदा ऐकतो. पण कधीतरी देव घराजवळ बसून म्हणतो की देवा अरे तू कानं दिलेत तर हे कानांनो एक काम करा ना, आजच्या दिवस का 24 घंट्यातून अर्धा तास नाही 5 मिनिटं तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. या डोळ्याला कधीतरी म्हणावा अरे चित्र विचित्र जग बघतो, 24 घंटे मोबाईल बघतोस. अरे ज्याने डोळेच नाही दिले तर मोबाईल कुठून बघणार महाराज? काय बघणार महाराज? नाथ बाबा पंढरपूरला गेले होते, तिथे सगळे आंधळे पांगळे पाहिले होते, देवाला भांडू लागले होते नाथ बाबा. मग देवाने काय केलं होतं माहिती का? विटेवर उभारा नाथ महाराजांना केलं होतं आणि सांगितलं इथून सगळे जीव बघा. बघितलं तर नाथ महाराजांना तिथे आंधळे होते, पांगळे होते, मुके होते, बहिरे होते. पाहिलं तर त्यांना भूतकाळ दिसू लागला. कोणाला? नाथ बाबांना भूतकाळ दिसू लागला. मग जे पांगळे होते ना ते पांगळे का झाले? तर त्यांना देवाने मानव देह दिला होता, त्यांना पाय दिले होते चालायला, हात दिले होते, कान दिले होते, डोळे दिले होते. पण पाय असून कधी कीर्तनाला आला नाही, पाय असून कधी पंढरपूरला गेला नाही. म्हणून तो काय झाला? तुम्हीच म्हणले, मी म्हणले का? काय झाला? तो पांगळा झाला. जो बहिरा आहे महाराज, आपण काकडा म्हणतो ना, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी. महाराज म्हणतात नाही ऐकिले हरिकीर्तन, नाही वेदशास्त्र पठन, बहिरा झालं. त्या ठिकाणी महाराज वर्णन केलं, माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता. आईने बोललं तरी मागं गेलं नाही. बहिरा का होतो मनुष्य? नाथ बाबांनी पाहिलं, त्याला मागच्या जन्मात कान दिले पण त्याने भगवंताची स्तुती ऐकली नाही. आणि मुका झालो वाचा गेली. होतो पंडित महाज्ञानी, साधू संताची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, तेने वाचा पंगू झाली. म्हणून पुढचा जन्म नसल मिळायचा तर हाताने वाजवा. हा, आणि मुखाने म्हणा 1 मिनिट, अशा हात वर करा, मोकळे करा. मी नाही घेऊन जाणार जालन्याला हात तुमचे सगळ्यांनी. आणि माझ्या मागे 1च मिनिट म्हणा, लाजू नका. ज्याला हात दिलेत देवाने आणि ज्याला मुख दिलं ना ते म्हणतील, ज्याला नाही दिलं ते गप्प बसतील. ते आपापली इच्छा. सगळ्यांनी म्हणा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, सर्वांनी म्हणा कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय
अशा टाळ्या वाजवा. विठ्ठल विठ्ठल आणि हाच मार्ग आपल्याला संतांनी दाखवून दिलेला आहे की ज्याने हातपाय दिले त्या भगवंताचं काय गावं आपण. नाम गावं देवी दिला देव भजना गोमोटा. हा संतांनी आपल्याला मार्ग दाखवला ना. अशा संतांचा महिमा तुकोबराय आजच्या अभंगातून वर्णन करतात. आणि वर्णन करत असताना तुकोबराय काय म्हणतात, काय मी पतित कीर्ती वाणो. तुकोबराय या ठिकाणी संतांचा महिमा वर्णन करत असताना म्हणतात मी एक पतित आहे. वास्तविक पाहता सांगू तुम्हाला, संतांचा महिमा जर वर्णन करायचा असेल, तुम्हाला मी उदाहरण व्यवहारातलं सांगते, सगळ्यांना माहित आहे. एखाद्या श्रीमंताचं वर्णन करायचं असेल तर तिथं गरीब असून चालत नाही. गरीबाचं वर्णन करायचं असेल तर श्रीमंत असून चालत नाही. श्रीमंताचं वर्णन करण्याकरता श्रीमंतच जसा लागतो, गरीबाचं वर्णन करण्याकरता जसा गरीबच लागतो ना, तसं या ठिकाणी संतांचा महिमा वर्णन करायचा इथे आपल्यासारखा सर्वसामान्य असून चालत नाही. तुकोबरायच म्हणतात, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तुका म्हणे व्हावे आपण, व्हावे ते आपण. तरी महिमान येईल काळो, तरी महिमान येईल काळो. बहुदुधर जरी झाली म्हैस गाय, 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 तरीचा महिमा येईल का, तरीचा महिमा येईल का. बहुदुधर जरी झाली म्हैस गाय, बहुदुधर जरी झाली म्हैस गाय, बहुदुधार जरी झाली म्हैस गाय, बहुदुधार जरी झाली म्हैस गाय. तुकोबरायच म्हणतात की जर संतांचा महिमा वर्णन करायचा असेल तर अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. स्वतः संत झाल्याशिवाय संतांचा महिमा हा वर्णन करता येत नाही. महाराज म्हणतात संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येते. कितीही मोठा शाब्दिक असू द्या, कितीही मोठा पुराणिक असू द्या, पण संतांचा महिमा वर्णन करण्याकरता स्वतः काय व्हावं लागतं, संतच व्हावं लागतं. महाराज म्हणतात तुकोबाराय या ठिकाणी स्वतःला काय म्हणतात, पतित म्हणतात. काय मी पतित कीर्ती वाणो. तुकोबाराय पतित आहेत का पतित पावन आहेत? पतित पावन आहेत, पतित नाहीत तुकोबाराय. तुकोबाराय त्या ठिकाणी जगद्गुरु तुका अवतार नामयाचा किंवा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. जगद्गुरु तुकोबाराय हे स्वतः संत आहेत, नामदेवरायांचे अवतार आहेत, भगवत स्वरूप आहेत. आणि तुकोबारायांची ख्याती सगळ्यांना माहीत आहे की मानव देह घेऊन निजधामा गेले. एवढा तुकोबारायांचा अधिकार, तरी सुद्धा तुकोबाराय म्हणतात माऊली तुम्हा सारख्या संतांचा महिमा मी वर्णन करू शकत नाही. काय मी पतित कीर्ती वाणू. तुकोबाराय म्हणतात संतांचा महिमा मी वर्णन करू शकत नाही. कारण का, तुम्ही संत आहात. सांगू तुम्हाला, संत कोणालाही म्हणता येत नाही. महाराज म्हणतात एक वेळेस या मृत्यू लोकामध्ये येण्याकरता काही गोष्टी दुर्लभ आहेत. न मिळणारा मनुष्य देह सुद्धा आपल्याला मिळू शकतो. एक सुभाषितकार वर्णन करतात की पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वं पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. पुनर्वित्तम गेलेला धन परत मिळू शकतो. पुनर्मित्रम एखाद्या मित्रासोबत भांडण झालं तर आपण म्हणतो जाऊ द्या, तो नाराज झाला, आपण काही दिवस दुसरा मित्र करूया. पुनर्भार्या एखादा मनुष्य दुसरी भार्या एखाद्याची मेली तर दुसरी भार्या त्याला करता येते. एतत् सर्वं पुनर्लभ्यम सर्व काही पुन्हा पुन्हा मिळतं, पण न शरीरम पुनः पुन्हा जन्म नाही रे. आणि तुका म्हणे माझी बाग. सगळं काही महाराज या जगात आपल्याला परत 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 मिळतं, पण गेलेला मनुष्य देह परत मिळत नाही. पण हे कोणाला कळत नाही, टिंब टिंब घेणाऱ्याला म्हणाव देहाची किंमत कळत. तुमच्या गावात नाही ना घेत? काय गाव आहे तुमचं? वा, टिंब टिंब नाही घेत तुमच्या गावामध्ये. आणि माहीत टिंब टिंब म्हणजे याला घेतल्यानंतर रस्ता पुरत नाही. बरं आहे, चांगली माळकरीच आहेत. वा वा वा. का महाराज सांगू, त्या माणसाला फाशी घेणाऱ्याला, औषध पिणाऱ्याला, आत्महत्या करणाऱ्याला आणि टिंब टिंब घेणाऱ्याला मानव देहाची किंमत कळत नाही. महाराज ज्याने दिला त्याला एकदा तरी त्याला वाटेल ना, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे.
जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. आता आपल्याकडे टाइम नाही ना तेवढ्या. अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम को मोड़ लिया, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. महाराज एकदा तरी देव विचारेल ना, बाबा तुला 100 वर्षाचं आयुष्य दिलं, शतगणिली ते अर्धरात्र काय, त्याच्यात सुद्धा 100 वर्ष माणूस जगला तर 50 वर्ष झोपीत जातात, 50 वर्ष जगला तर 25 वर्ष झोपीत जातात, आणि त्याच्या टिंब घेऊन मेला तर काय त्याची अवस्था असते. महाराज त्यांना देहाची किंमत कळत नाही, पण महाराज म्हणतात जन्म नाही रे आणि का, हा जन्म पुन्हा पुन्हा नाही, न मिळणारा मानव देह सुद्धा आपल्याला परत मिळेल, पण महाराज म्हणतात महापुरुष संश्रय, हा महाराज साधू पुरुषाची भेट आणि संतांची कृपा लवकर आपल्यावर होणार नाही. चंद्रामृत सुखे सेववीर असता जाता रवी धरवेल, बाह्या हेळा सागर तरवेल, परी त्या साधूचे नकडे महिमा नगा. त्या संतांचा महिमा, साधूचा महिमा आपल्याला लवकर कळणार नाही. नाथ बाबा म्हणतात पवना घालवेल पलान, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परी त्या साधूचे नकळे महिमान गा. नाथ महाराज म्हणतात त्या साधू पुरुषाचा महिमा, त्या संतांचा महिमा त्या ठिकाणी कोणालाही कळणार नाही, कारण तो महिमा वर्णन करण्याकरता स्वतः काय व्हावं लागतं, संत. मग तुकोबाराय संत होते, जगद्गुरु होते, तुकोबाराय भगवत स्वरूप होते, तरी सुद्धा माऊलींसारख्या संतांचा महिमा वर्णन करताना काय म्हणतात, काय मी पतित कीर्तिवानो, कारण तुम्ही कोण आहात, संत आहात. संत कोणालाही म्हणू नाही, संत कोणाला म्हणावं, देवते संत, देवते संत किंवा संततेची जाणा जगी, दया क्षमा ज्यांची अंगी, किंवा त्यांना संत म्हणावं की ज्यांचा हेत विठ्ठले. महाराज म्हणतात त्यांना संत म्हणावं की ज्यांचा हेतू फक्त परमात्मा आहे. संत कोणाला म्हणावं की ज्या संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर महाराज जन्म मरण नाहीसं होतं. धन्याजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शीन गेला. जन्म मरण ज्या संतांच्या दर्शनाने चुकतं त्यांना संत म्हणावं. संत कोणाला म्हणावं, संतांच्या, ज्या संतांच्या संगतीत गेल्यानंतर त्या ठिकाणी संतांची संगती म्हणून मार्गगती आकळावा श्रीपती येणे पण ते, त्यांना संत म्हणावं. संत कोणाला म्हणावं, बघा तुम्ही 1008 गंगा भारतीजी महाराज कोणालाही रस्त्यावर भेटायचे की नाही महाराज, बस चालली बघा ना. म्हणून तर प्रत्येक ठिकाणी तुमच्या परिसरात काय आहेत, मंदिर आहेत, त्यांना संत म्हणावं. की ज्याने इच्छा केली तिथे त्यांचं दर्शन व्हायचं, त्यांना काय म्हणावं, संत म्हणावं. संत कोणाला म्हणावं की संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाई. ज्या संतांच्या पायाखालच्या रजत कणाचं जरी दर्शन झालं तर वासना जळून भस्म होते, त्यांना काय म्हणावं, संत म्हणावं. म्हणून तुकोबराय म्हणतात तुम्ही संत. आणि तुकोबराय माऊलींचा महिमा वर्णन करताना म्हणतात माय बाप कृपावंत, तुम्ही सर्व संत मायही आहात, बापही आहात. दुसऱ्या संतांकडे आपण जाऊ, पण ज्ञानोबारायांकडे जाऊया. सगळीकडे फिरण्यापेक्षा तुम्ही संत आहात. ज्ञानोबारायांना संत म्हटलं. तुम्ही माय आहात, ज्ञानोबाराय माय नाही का, महाराज सगळ्यांची आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानोबाराय सगळ्या अनाथाची माय आहे. आणि तुकोबराय म्हणतात केली उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय. तुम्ही आमच्यासारख्या जीवावरती माता पिता होऊन तुम्ही आमच्यावर कृपा केली. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कृपाळू उदार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबारायांना कृपाळू म्हटलं म्हणून तुकोबाराय काय म्हणतात, तुम्हासारख्या संतांचा महिमा. सगळ्यांना बरं वाटलं असं, हातपाय हालायला वेळ भेटला ऐकडे, चांगलं वाटलं. एक तर मला हसवता येत नाही कोणाला, पडिले वळण इंद्रिया, चांगलं वाटलं असेल. इकडून तिकडं थोडंसं सरकायला भेटलं सगळ्यांना. असो. महाराज म्हणता काय मी पतित
कीर्ती वाणू माऊली मी आपली कीर्ती पतीत वर्णन करू शकत नाही, कारण तुम्ही संत आहात, तुम्ही माय आहात, बाप आहात. मला संत कोणालाही म्हणत नाही. संतांचा अधिकार हा अलौकिक अशा प्रकारचा आहे. आणि माऊली तुमच्या अवताराचं कार्य फक्त संत होऊनच थांबलं नाही, तुम्ही आमच्यावरती माता पिता होऊन कृपा केली तिथपर्यंतच तुमच्या अवताराचं कार्य थांबलं नाही. म्हणून मी पतीत कीर्ती वर्णन करू शकत नाही असं नाही, तर तुमच्या अवताराचे अनेक कारण आहेत म्हणून मी पतीत कीर्ती वर्णन करू शकत नाही. आणि तुमच्या अवताराचं काय कारण आहे अभंगाच्या दुसऱ्या अवतार तुम्हा धराया करणे, अवतार तुम्हा धराया करणे, अवतार तुम्हा धराया करणे, अवतार तुम्हा धराया करणे, अवतार तुम्हा धराया चरणात सांगतात, मी पतित माऊली तुम्हा संतांची कीर्ती संतांचा महिमा का वर्णन करू शकत नाही, तर अवतार तुम्हा धराया कारण. तुमच्या अवताराचे अनेक कारण आहेत ना. एक कारण असेल तर मी पतित कीर्ती वर्णन करू शकेल, एक कारण असेल तर तुमचा महिमा वर्णन करू शकेल का. जिथे वाणी अपुरी पडते संतांचा महिमा वर्णन करण्याकरता नाडोबाईंच्या सोहव्या आहेत की संतांचा महिमा वर्णन करण्याकरता परा पश्चंती मध्यमा आणि वैखरी. परा वाणीच्या ई पलीकडे संतांचा काय आहे महिमा आहे की आता दुजियाचा ठाव मोडे जेत परेशी वैखरी बुडे ती तुमा कोण तोंडे वाणावसी हे असो जयावरी झळके की हा पद्मकर माथा पारुखे ते जिवेची परितुके महिषीसी एवढे जे महिमेचे करणे का वाचा बळे वानू मी कवणे का सूर्याची या अंगा उठणे लागत असे. कुठल्याच प्रकारे संतांचा महिमा वर्णन करता येत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात तुमचा महिमा मी माझ्या वाणीने काय वर्णन करणार, म्हणून ठेवितो हा पायी जीव थोडा. मी तुमच्या चरणावरती नतमस्तक आहे, कारण तुमच्या अवताराचं कार्य आणि कारणच एक नाही. अवतार तुम्हा धराया कारण. काय कारण आहे, उद्धरया जन जड जीवा. नाडोबरायांचं चरित्र आपण इथं घेऊया. तुकोबराय म्हणतात माऊली तुमचा महिमा मी का वर्णन करू शकत नाही, तर तुम्ही अवतार घेऊन जडाचा उद्धार केला, जीवाचा उद्धार केला आणि जनाचा सुद्धा काय केला उद्धार केला. सगळ्यांना आपल्याला ज्ञानोबारायांचं चरित्र माहीत आहे की संतांचा अधिकार किती अलौकिक असतो. जडाचा उद्धार केला. ज्यावेळी 1400 वर्षाचे चांगदेव महाराज भेटेला येऊ लागले, कोरपत्र पाठवलं होतं. महाराज ज्ञानोबारायांच्या भेटीला येण्याच्या अगोदर कोरपत्र पाठवलं होतं, तर माझ्या ज्ञानोबारायांनी 64 ओव्यांचा ग्रंथ त्या पत्रावरती लिहून पाठवला होता. त्याला आपण चांगदेव 65 म्हणतो. स्वस्ती श्री वटेशू जो लपुणी जगदा भासू दावी मग घ्रासू प्रगटला करी प्रगटे तव तव दिसे लपे तव तव आभासे प्रगटना लपाला असे न खोमता जो. सुंदर 65 ओव्यांचा ग्रंथ लिहिला. त्यावेळी चांगदेव महाराज भेटीला येऊ लागले, तर ज्ञानोबाराय कशावर गेले होते सगळ्यांना माहिती आहे. कशावर, भिंतीवर. म्हणून चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती. ज्ञानोबा माझा महाराज जडाचा काय केला उद्धार केला. महाराज जडाला चालवण्याची शक्ती आणि जडाला फिरवण्याची शक्ती कोणामध्ये आहे, संतांमध्ये आहे. महाराज नामदेवरायांनी सुद्धा नाही का औंढ्या नागनाथामध्ये आल्याच्या नंतर दगडाचं मंदिर महादेवाने फिरवलं होतं की नाही नामदेवरायासाठी. महाराज वर्णन केलं ना, फिरविले देऊळ
जगा माझी ख्याती फिरविले देऊळा 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 जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला नामदेवा हाती दूध प्याला नामदेवा हाती दूध नामदेवा हाती दूध नामदेवा हाती दूध प्याला नामदेवा हाती दूध प्याला नामदेवा हाती दूध नामदेवा हाती दूध फिरविले देऊळा जगा माझी ख्याती फिरविले देऊळा जगा माझी ख्याती फिरविले देऊळा जगा माझी ख्याती फिरविले देऊळा जगा माझी फिरविले देऊळा जगा माझी ख्याती 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 अवघ्या नागनाथाला जेव्हा नामदेवराय आले तेव्हा नामदेवरायांच्या शक्ती आणि नामदेवरायांचं कीर्तन ऐकून देवाला सुद्धा ते मंदिर फिरवावं लागलं. नो ह्या सामान्य महिमा संतांचा मंदिरच फिरवलं. तसं ज्ञानोबरायांनी जडाचा उद्धार केला. जड चालविली जड भिंती जडाचा उद्धार केला. उद्धरया जीव जीवाचा उद्धार केला. मग तुम्ही म्हणाला आपणही सर्व जीव आहोत. आपणही सर्व जीव आहोत. 184 योनी आहेत. अनेक प्रकारचे जीव आहेत. पण अनेक प्रकारच्या जीवापैकी सगळ्यांना माहीत आहे की याच्या जीवाला पशुकाय पाप पुण्य जाणती. ज्या पशुपक्ष्यांना पाप पुण्य कळत नाही. पशुपक्षी कीर्तनाला येत नाहीत. पशुपक्षीला कीर्तन कळत नाही आणि कीर्तनात आले तरी टाळ्या वाजवत. मी म्हणले का नाही का नाही तरी ही ना पशुबुनी विठ्ठल 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 राधा विठ्ठल विठ्ठल राधा विठ्ठल त्या पशुपक्ष्यांना याचं ज्ञान नाही. पण पशुतला पशु असणारा त्या ठिकाणी म्हशीचा पुत्र आणि ज्ञानोबारायांची संगत घडली. इथं एकच सेकंद तुम्ही विचार करा की ज्ञानोबारायांसारख्या संतांची संगत घडली. काही क्षण ज्ञानोबारायांसारख्या संतांची कृपा झाली आणि ज्ञानोबारायांनी कृपा केली तर ज्ञानदेव म्हणे बोलिले ऋग्वेद ओंकार हा शब्द प्रणवाचा किंवा रेड्यामुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरिविला शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा किंवा मैसीपुत्र मुखे बोलविणे श्रुती चालविली भिंती वैसोनिया. ज्ञानोबारायांनी त्या रेड्याला नुसतं बोलवलंच नाही तर त्याच्या मुखातून काय बोलवला ऋग्वेद बोलवला. उद्धरया जीव जीवाचा उद्धार केला महाराज. एवढंच नाही उद्धार केला बरोबर नेलं त्या रेड्याला बरोबर नेलं आणि त्या रेड्याला ज्ञानोबारायांची निवृत्तीदादांची सोपान काकाची आईसाहेबांची संगती घडली तर ज्ञानोबारायांनी स्वतःच्या हाताने त्या आळा फाटाला त्या रेड्याला समाधी दिली. अजून ऐकलं का तुम्ही कधी कोण्या पशुची वारी भरते? कोणी पशुला महिन्याच्या एकादशीला 15वाड्या एकादशीला दर्शनाला जातं असं ऐकलं का? पण ज्या ज्ञानोबारायांनी ज्या रेड्यावर कृपा केली त्या रेड्याच्या दर्शनाला आजही कितीतरी लोक एकादशीला जातात आणि त्या रेड्याची यात्रा भरती. हा संतांचा महिमा आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून उद्धरया जीव उद्धरया जड आणि उद्धरया जन. आपल्यासारख्या जनाच्या उद्धाराकरता तुकोबराय म्हणतात माऊली तुम्ही संतांनी एवढे उपकार केलेले आहेत एवढे उपकार केलेले आहे की जनाच्या उद्धारासाठी ज्ञानोबारायांनी सगळ्यात मोठं
मोठं कार्य केलेलं आहे. सांगू तुम्हाला काय केलेलं आहे तर संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता देवी ज्ञानोबारायांनी संस्कृत भाषा मराठीमध्ये केली की महाराज म्हणतात जेन सांगेची पितया वसुदेवासी जेन सांगेची माता देवकीसी जेन सांगेची बंधू बळीभद्रासी ते गुह्य अर्जुनासी सांगत असे किंवा बोलत असे. गुह्यातलं गुह्य तत्वज्ञान धुविंदली जगापुरती श्रीकृष्ण गाय किंवा झाले अर्जुनाचे नेमिसे जगत उद्धरण. अर्जुनाच्या निमित्ताने जी गीता अर्जुनाला सांगितली का अर्जुनाला मोह झाला होता सगळ्यांना माहित आहे. अर्जुन काय म्हटला होता भीष्म द्रोण तटा जय धृत जला गांधार नीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन बेला कुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सोतीर्णः खलु पांडवैरण नदी कैवर्त केशव. हे केशव माझ्यांनाच मारायला मी काही भस्मासूर नाही असा त्याचा मोह घालवण्याकरता जे आई वडिलांना सांगितलं नाही जे भावाला सांगितलं नाही ते इति गुह्यतमम शास्त्र गुह्यातलं गुह्य तत्वज्ञान अर्जुनाला सांगितलं पण ते संस्कृतमध्ये होतं. त्याच भगवंतानी कलियुगामध्ये महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर त्याच भगवंताने अवतार घेतला आणि महाराज म्हणता सोमुखी आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनीसी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. त्या गीतेवरती ज्ञानोबारायांनी प्रत्येक जीवाला तो ग्रंथ वाचता यावा आणि घराघरामध्ये तो ग्रंथ पोचवावा म्हणून संस्कृत भाषा मराठीमध्ये केली आणि तिलाच आपण भावार्थ दीपिका तिलाच आपण ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणतो. उद्धरया जन आपल्या जनाच्या उद्धारासाठी महाराज तुकोबराय म्हणतात मी का कीर्ती वर्णन करू शकत नाही तर ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिण्याकरता सुद्धा संतांचा सांगू तुम्हाला किती मोठा महिमा असतो. महाराज ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता शके 1212 तै टीका केली. ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू पै झाला सच्चिदानंद बाबांना मिले माणूस. महाराज काळावर सत्ता फक्त संतांचीच चालते आपली नाही. विठ्ठल विठ्ठल महाराज आपण काय प्रयत्न केले म्हणजे माणूस मेलेला जिवंत करू शकू. किती अब्ज रुपये खर्च केले म्हणजे आपण एक मेल्याला 5 मिनिटं माणूस महाराज मेल्याला काय गेल्याला आत्ताचा एक क्षण आपण अब्ज रुपये खर्च केले तरी विकत घेऊ शकत नाही. तो संतांचा महिमा आहे महाराज. मेले माणूस जिथं उठविले महाराज काळाला थांबवण्याची शक्ती फक्त संतांमध्ये आहे. सांगू तुम्हाला नाथ बाबा त्या ठिकाणी शेष्टीला त्यांचं त्या काय झालेलं आहे जलसमाधीत नाथ बाबांनी घेतलेले आहे. पण महाराज सांगू तुम्हाला नाथ बाबा तर थांबलेच होते त्या ठिकाणी जाताना पण नाथ बाबांनी काळाला 11 दिवस थांबवलं होतं. त्या पैठण गावामध्ये कृष्णदास लोही म्हणून एक भक्त राहत होते आणि त्यांनी काय केलं होतं की वाल्मिकी रामायणावर रामायण काव्य लिहायला सुरुवात केली होती आणि काय झालं की फक्त अयोध्याकांड लिहायचं राहिलं आणि ते अंतर्ज्ञानी होते. त्यांना दृष्टांत झाला की उद्या माझं आयुष्य संपणार आहे मला काळ न्यायला येणार आहे म्हणून त्यांनी धावतच तो ग्रंथ अगदी बांधून घेतला. ते काव्य वाल्मिकी रामायणावरचं काव्य लिहिताना फक्त युद्धकांड राहिलं होतं लिहिण्याचं आणि ते गुंडाळलं आणि नाथबाबांकडे आले ते कृष्णदासजी आणि सांगितलं महाराज शरण घ्या मी तुम्हाला शरण आलेलो आहे. एक काम करा हे राहिलेलं अयोध्याकांड या रामायणाचं तुम्ही पूर्ण करा. नाथबाबांनी ते रामायण पाहिलं ते काव्य वाल्मिकी रामायणावरती लिहिलेलं आणि नाथबाबा म्हणतात बाबा माझ्यापेक्षाही तू काय केलंय सुंदर लिहिलंयस अरे तू लिहून काढ ना पुढचं. नाही म्हणे महाराज माझं मरण उद्या होणार आहे माझं आयुष्य संपणार आहे आता मी पुढचं काव्य करू शकत नाही. नाथबाबा म्हणे मला सांग तुला हे पुढचं अयोध्याकांड लिहिण्याकरता किती दिवस लागेल. त्यांनी सांगितलं मला 11 दिवस. नाथ बाबा म्हटले बस तू लिहिण्याकरता कसा काळ तुला न्यायला येतो ते पाहतो. नाथ बाबा उभे राहिले तर 11 दिवसापर्यंत तो काळ आला तर तिथेच थांबवला आणि शेवटची ओवी झाली की त्या कृष्णदासांना घेऊन गेला. काळाला थांबवण्याची ताकद फक्त संतांमध्ये आहे. जगा काळ खाये
पाय पिटू भक्तीचा डांगुरा कळी काळासी धाकदरा रागा. महाराज नाथबाबांनी तो 11 दिवस थांबवला. महाराज नाथबाबांनी काळाला थांबवलं. महाराज त्या ठिकाणी मुक्ताबाईंनी थांबवलं, सोपान काकांनी थांबवलं, निवृत्तीरायांनी थांबवलं. काळ ज्ञानोबारायांना सुद्धा न्यायला आला होता, तर त्यांनी फक्त 2 बोटं दाखवायचे. तर निवृत्तीदातांनी 2 बोटं दाखवली, सोपान काकाने 2 बोटं दाखवली प्रत्येक वेळेस. पण तो काळाला काय वाटायचं की निवृत्तीदादांनी सांगितलं की ज्ञानोबाला नेण्याकरता तुम्ही 2 वर्षांनी या. परत 2 वर्षांनी काळ गेला. परत सोपान काकाने 2 बोटं दाखवले. परत त्या काळाला वाटलं की सोपान दादा काय म्हणतात 2 वर्षाने या. परत मुक्ताबाईने 2 वर्षानंतर तो आला. परत आईसाहेबांनी 2 बोटं दाखवले. त्याला वाटलं आता एवढ्याच राहिले, आता कोण आहे घरामध्ये, मग आता 2 वर्ष थांबायला काय हरकत आहे. परत 2 वर्षाने आला तर मुक्ताबाईने असं जळतं लाकूड हातामध्ये घेतलं आणि सांगितलं, अरे काळा तुला 2 बोटाचा अर्थ काय वाटतो की 2 वर्षांनी तुला बोलवलं. अरे माझ्या ज्ञानदादाला 2 बोट म्हणजे चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत तूच काय पण तो मालक सुद्धा हात लावू शकत नाही. ही संतांची काय आहे ताकद आहे. का काळावर विजय फक्त संत मिळवू शकतात. अशा ज्ञानोबारायांनी मेले माणूस जिथं उठविले, मेलाला मनुष्य माझ्या ज्ञानोबारायांनी जिवंत केला आणि त्या असणाऱ्या सच्चिदानंद बाबांकडून हा ग्रंथ लिहून घेतला. म्हणून ज्ञानेश्वरी पारायण आपल्या गावामध्ये चालू आहे. किती लोक बसलेले आहेत? गावाची लोकसंख्या किती आहे आपल्या? 2000 लोक किती बसले? ही आपली शोकांतिका आहे. आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोत, आपण साधू संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलोत आणि 1008 भारती बाबांच्या जिथे चरणाने पादस्पर्शाने पावन झालेली जी भूमी आहे तिथे फक्त 6 लोक बसावे असं करू नका. राहिलेले 2 दिवस का होईना पण अजून मंडळी वाढवा. विठ्ठल विठ्ठल सांगू तुम्हाला आता काय झालंय, ज्ञानेश्वरी पारायण आणि गाथा पारायण आणि प्रवचन बंदच झाल्याची जमा आहे. महाराज सांगू तुम्हाला, कथा होतात, उद्या कथा, पण कथेच्या आधी आपण पारायण करू शकतो ना, का पारायण करू शकतो. सांगू तुम्हाला, ज्ञानेश्वरी जसे भागवताला आपण म्हणतो ना की तेने यम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे, की भागवतमध्ये साक्षात भगवान श्यामसुंदराचं वाङ्मय स्वरूप आहे ना, तसं गाथा म्हणजे साक्षात तुकोबाराय आहेत, ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात ज्ञानोबाराय आहेत. आणि सांगू तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये काही नाही. सांगू तुम्हाला, जीवनामध्ये फक्त नियम घ्या की 5 ओव्या मी दर दिवस वाचेल आणि 1 अभंग वाचेल. तुम्ही लिहून घ्या आज माझ्याकडून की जीवनामध्ये तुम्हाला कुठेच अपयश येणार नाही. एवढे या ग्रंथाची काय आहे ताकद आहे. या ग्रंथाचा तेवढा महिमा आहे. पण आपण काय करतो, गुंडाळून त्याच्यावर 1-1 इंचाचा थर चढवतो. महाराज तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा ना. वाचील जो कोणी ज्ञानेश्वरी जनी त्याशी लोटांगणी, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. ज्ञानेश्वरी ग्रंथ एवढा श्रेष्ठ आहे. ज्ञान होई मुडा अति मूर्खा त्या दगडा, ज्ञान होई अज्ञानासी आईसा वरया टिकेसी. अज्ञानाला ज्ञान होईल महाराज, एवढा श्रेष्ठ ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. आणि ज्ञानोबाराय म्हणतात ऐका ना, ऐका. ज्ञानोबाराय म्हणतात माझ्याकडे बघा, ऐका तरी अवदान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रत्युत्तर माझे उघड ऐका. ज्ञानोबाराय म्हणतात माझी प्रतिज्ञा आहे, ऐका. जो ज्ञानेश्वरी ग्रंथ श्रवण करेल, जो पठन करेल आणि जो पारायण करेल तो सर्व सुखाला प्राप्त होईल, ही माझी काय आहे प्रतिज्ञा आहे. तरी सुद्धा आपण ज्ञानेश्वरी पारायण करत नाही. जीवनाचं खरंच कल्याण करून घ्यायचं ना तर कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, उठताना बसताना झोपताना रामकृष्ण हरी म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. ज्या नामाची आवड आहे ते नाम तुम्ही घ्या आणि रोज एक नियमच करा, काही नित्य नेमाविना अन्न खाये तो श्वान. जो नित्य नेमाशिवाय सकाळी उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर स्नान करावं आणि नंतरच पाणी ग्रहण करावं. काही काही माणसं तर ब्रश करत नाही, चहा पिऊन घेतात, काही काही तर जेवण करतात, आहे की नाही महाराज. काही नित्य नियमाविना अन्न खाये तो श्वान. काहीतरी नियम असावा. निदान उठल्याबरोबर रामकृष्ण हरी तरी म्हणावं, निदान राम 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 कृष्ण 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 गोविंद गोविंद एवढं जरी म्हटलं ना तरी एक नित्यनियम होतो. पण नामदेवराय म्हणतात ना, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी होवी अनुभव
व्हावी. महाराज एवढा जगाच्या उद्धाराकरता ज्ञानोबारायांनी एवढे कष्ट घेतले. हा जनाच्या उद्धाराकरता ग्रंथ लिहून ठेवला. म्हणून तुम्ही शाळेत जाल, कॉलेजात जाल, शेतीत जाल, घरकाम असेल, ऑफिस असेल, तुम्ही एकच नियम करा की मी 5 का ओव्या होईना ज्ञानेश्वरीच्या वाचेल. तुम्ही वाचून बघा. आत्तापासून तुम्हाला पुढच्या सप्ताहापर्यंत काहीतरी अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वरीमध्ये एक भाषा नाही, 56 भाषेचा केला से गौरव भवरणवी नाव उभारिली. आपल्या उद्धाराचं साधन आहे की अमृताचं ताट आपल्या घराघरामध्ये आहे. फक्त त्या ताटातला घास घ्यायचा आहे. कोणी आणून उद्धार करायची सुद्धा आपल्याला गरज नाही. म्हणून उद्धार या जन म्हणून कायमी पतित कीर्ती वाणू. म्हणून तुकोबराय म्हणतात माऊली तुम्हासारख्या संतांचा महिमा मी वर्णन करू शकत नाही. का करू शकत नाही तर इथंच तुमचं कार्य थांबलं नाही तर तुम्ही अवतार घेऊन सुख वाढवलं, भक्ती वाढवली आणि कुलाचारामध्ये जीवाला विठोबाचं नाम घ्यायला लावलं. अभंगाच्या तिसऱ्या चरणात म्हणतात मी पतित आपली का कीर्ती वर्णन करू शकत नाही माऊली. तर इथपर्यंतच तुमचं अवताराचं कार्य थांबलं नाही ना. उद्धरया जन उद्धरया जीव उद्धरया जड काय मी पतित कीर्ती वाणू. इथपर्यंतच अवतार कार्य थांबलं नाही तर वाढावया सुख भक्ती भाव धर्म. संतांनी भक्ती वाढवली, धर्म वाढवला, सुख वाढवलं. माझ्या ज्ञानोबारांनी तर प्रतिज्ञाच केली होती की अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोका. आणि महाराज देखिले पाय विठोबाचे. जर आनंद सुख प्राप्त करून घ्यायचं तर त्याच्या चरणाची सेवा करावी लागते. कारण सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर जणी म्हणे शारंगधर. सर्व सुखाचा ठेवा तो विठेवरचा परमात्मा. देखिले पाय विठोबाचे. आजी संसार सुफल झाला गे माय. महाराज म्हणतात सुख वाढवलं संतांनी. वाढावया सुख भक्ती. महाराज भक्ती वाढवली संतांनी. सांगू तुम्हाला स्वतः भक्ती भागवतामध्ये नारदांना सांगते. तिचा जन्म कुठे झाला नारदांनी विचारलं तर तिने सांगितलं की उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता क्वचित क्वचित महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णता गता. की उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता क्वचित क्वचित महाराष्ट्रे. हे नारदजी माझा जन्म झाला द्रविड देशामध्ये. मी तरुण झाले कर्नाटकामध्ये पण माझा मान सन्मान केला महाराष्ट्रामध्ये. क्वचित क्वचित
महाराष्ट्रे भक्ती वाढवली या असणाऱ्या महाराष्ट्रातल्या संतांनी म्हणून वाढावया सुख भक्ती भाव वाढवला, धर्म वाढवला आणि प्रत्येक मानवाला प्रत्येक जीवाला उपदेश केला की ज्याने देह दिला त्याचं कुलाचारामध्ये काय घ्या, नाम घ्या. कुलाचारी नाम विठोबाचे. सांगू तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या कुळाचं आराध्य दैवत जर काय असेल ना, भगवान पंढरीनाथ आहे. विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वीत गोत चित्त विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ. सगळ्यांच्या कुळाचं कुळदैवत जर कोण असेल तर माझा विठेवरचा पांडुरंग परमात्मा आहे आणि त्याचं नाम घ्यायला पाहिजे महाराज. कुळाचारामध्ये एक तरी पंढरपूरची वारी वर्षातून व्हायला पाहिजे. नाथ बाबा म्हणतात ना, त्या विटेवरच्या देवाला काय आवडतं, संत सांगतात ना, तुम्ही एकच करा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. तुम्हाला कोणतंच साधन करायची गरज नाही, कोणताच उपाय करा. कळलं तुम्हाला उपाय? आता मी पण शिवकथा करते पण मी तुम्हाला सांगते का, एक लोटा जल सभी समजते का. तुम्हाला जर आता उपाय सांगितले ना तर सकाळ होईपर्यंत नुसते उपाय सांगत राहील मी. पण सांगू तुम्हाला, निष्काम भक्ती करायला शिका. त्या देवाला सांगायची गरज पडत नाही, न सांगता तुम्हाकडं येते अंतर. त्या देवाला आपण सांगायची गरजच पडत नाही की मला हे पाहिजे ते पाहिजे. सकाम भक्तीची भावना आपण सोडून द्या आणि निष्काम भक्ती करायची शिकलो पाहिजे महाराज. महाराज किती लोटा जल वाहिला, किती लोटा जल वाहिला आणि येताना जर एखाद्याची निंदास्तुती केली तर ते जल वाहिलेलं मोकळंच खाली जातं. माहिती आहे का महाराज? तेवढा नियम आहे. करा तुम्ही, माझं म्हणणं नाही आहे की नका करू, सगळं काही करा तुम्ही. बेल पाहन वाहा, त्या देवाला बेलाशिवाय काही आवडत नाही. बेल वाहा आवड तुला, मला ते म्हणता येतं पण माझ्याकडे वेळ नाही. का आवड तुला बेलाच्या पानाची, त्याला बेलही आवडतं महाराज. त्या ठिकाणी त्याला भस्मही आवडतो, त्याला रुद्राक्षही आवडतो. पण सांगू त्याला किती सूक्ष्म आहे. जर रुद्राक्षाची माळ, रुद्राक्षाचा महिमा विद्येश्वर संहितेमध्ये सांगितलेला आहे व्यासांनी. जर रुद्राक्षाची माळ घालायची असेल ना, त्याच्याकरता नियम सांगितला की त्याला कांदा लसूण त्याला जीवनात नाही खावं लागेल, तेव्हा शिवजी भगवंत त्याच्यावर कृपा करतात. विठ्ठल विठ्ठल संत महाराजांना उद्या विचारा, विद्येश्वर संहितेमध्ये ते लिहिलेलं आहे का, ज्याला रुद्राक्ष धारण करायचं त्याला कांदा लसूण खाऊन चालत नाही. आणि सगळ्या इच्छा पूर्ण करायचे ना, फक्त हे वर्ज्य करा, रुद्राक्ष धारण करा, शिवाय नमः शिवाय नमः म्हणा, सगळ्या इच्छा पूर्ण होतील. पण हे आपल्याच्यानं होईल का? एक दिवस आळणी भाजी झाली तर माणूस घरात कलह करतो. आणि तिथं जर कांदा लसूण नसला तर महिला म्हणते ना, आम्ही फोडणीच कशी द्यावी, फोडणी. इतकं कर्म अवघड आहे महाराज. पण सांगू तुम्हाला, त्याला सांगायची गरज पडत नाही, त्याला नाही सांगायची गरज पडत. एकच करा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करा. आणि तेवढं जरी केलं ना तर साधन निर्धारी आन नाही, कोणतंच साधन करण्याची महाराज गरज नाही. आणि एक करा की नामाचा उच्चार रात्रंदिवस. त्याला काय आवडतं त्या भगवंताला, त्याचं काय आवडतं, नाम आवडतं. त्याला एक वेळेस त्याची पूजा नाही केली तरी चालेल, एक वेळेस त्याच्या मंदिरात नाही गेलं तरी चालेल, पण त्याच्या नामाचा रात्रंदिवस त्याचं नाम हाते मोक्षे. मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. मुखामध्ये नाम असावं, त्याच्या नामाची आवड करावी, नाम गावं एका जनार्दने ऐसा ज्यांचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. म्हणून कुलाचार नाम
विठोबाचे. त्या विठोबाचं नाम घेण्याकरता संतांनी आपल्याला उपदेश केला. म्हणून तुकोबराय म्हणतात काय मी पतित कीर्तिवानो. आणि महाराज तुम्हासारख्या संतांना मी कोणाची उपमा देऊ शकत नाही, म्हणून एका वनस्पतीची उपमा दिली शेवटच्या चरणात. तुका तुका म्हणे तुका म्हणे गुणा चंदनाचे अंगी. तैसे तुम्ही जागी संत जन, तैसे तुम्ही जागी संत जन. अवतार तुम्हा दया करण, अवतार तुम्हा दया करण. तैसे तुम्ही जागे संत जन, तैसे तुम्ही जागे संत जन. अवतार तुम्हा दया करण, अवतार तुम्हा दया तुकोबराय शेवटच्या चरणात म्हणतात तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तुकोबराय म्हणतात तैसे तुम्ही जगी संत जन. या शेवटच्या चरणाचा विचार राहिलेल्या 4 मिनिटांमध्ये करू. माझा असे मी बरोबर 8ला इथं आलेली आहे. आपल्या पत्रिकेवर नियम आहे 8:30 ते 7:30. हा, मी लय वेळेस निरूप पाठवला पण नाही झालं सुरू. पण जिल्हा परिषद शाळा कितीला आहे भरू, ती 4ला संपते. माझा नियम आहे. मी टायमाला खूप स्वतःला बांधून घेतलेला आहे, कारण टायमाची मनुष्याने किंमत केली पाहिजे. एकदा सगळ्यांनी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीनाथाचं एकदा सगळ्यांनी हाताने टाळी वाजवा आणि मुखाने माझ्या भगवंताचं काय करा, भजन करा. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, भजन करा. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आता शिका आहे की नाही. पण सगळ्यांनी टाळ्या वाजवत जा. का तू का म्हणे गुणचंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. ज्याप्रमाणे चंदनाने बोरी व्यापी येली, चंदनाने आपला सुवास सगळ्यांना दिला, त्याप्रमाणे तैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा. या अभंगाचा भावार्थ माझ्या मतीप्रमाणे बुद्धीप्रमाणे मी तुमच्यासमोर मांडला. जर काही चुकीचे शब्द मी माझा भावार्थ चुकीचा येऊ द्या, मी सांगितलेलं चुकीचं आलं तरी चालेल, पण माझ्या मुखातलं विठ्ठल नाम हे चुकीचं गेलेलं नाही. आणि आपल्या जीवनाच्या उद्धाराकरता बास झालं. तू का म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, काय नव्हे केले का चिंतिता विठ्ठले. हे भगवंताचं नाम आपला उद्धार करून देणार आहे. म्हणून या ठिकाणी सर्वांनीच मृदंगाचार्य जाधवजी महाराजांनी सुंदर साथ दिली, सर्व गायनाचार्य महाराजांनी मला गोड अशा प्रकारची साथ दिली, सगळे छोट्या छोट्या माऊली महाराजांनी मला सुंदर साथ दिली, त्याबद्दल सर्वांचे आभारी. पंचक्रोशीतील सर्व मंडळी, तुम्ही सर्व कीर्तनाला आलात, तुमचे आभारी. गावातली मंडळी आले, तुमचे आभारी. जे घरी झोपले त्यांचेही आभार आहे. सगळ्यांनी सुंदर कीर्तन ऐकलं. या ठिकाणी झालेली सेवा बरोबर 1008 गंगा भारतीजी महाराजांच्या चरणावर आपण अर्पण करूया. मी ज्ञानेश्वर माऊली भजन करणार आहे, पण एकदा हास्य हात वर करा. तुम्ही टाळ्या वाजवल्या करा. सगळे पडसावलीतले पार त्या कोपऱ्यातले सुद्धा दिसतात त्या तिकडे बसलेले मला. सगळ्यांनी हात वर करा. तुम्ही
मी एकच मिनिटात कीर्तन हात शूटिंगमध्ये यायचं आहे तुम्हाला त्या दादांच्या. हां, असे हात वर करा आणि टाळ्या वाजवा बरं. तुम्ही शिवमहापुराण ऐकताना एकदा सगळ्यांनी म्हणा नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 शिवाय ओम नमः शिवाय नमः 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 शिवाय ओम नमः शिवाय. शिवा त्याच्यात तुम्ही येताला आता ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली